हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण पाहणार आहोत ही जी गर्दी दिसत आहे ना, ही गर्दी कसली आहे ती मी तुम्हाला सांगते. ही गर्दी आहे आमच्या संगमेश्वरच्या आठवडी बाजाराची. तो बुधवारचा भरतो आणि हे बघा, या आठवडी बाजारात प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. खूप आजूबाजूच्या गावातली दुरून दुरून माणसं येतात आठवडी बाजाराला. तुम्ही बघू शकता काय काय ह्या आठवडी बाजारात भरपूर, म्हणजे आपल्याला जीवनावश्यक लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या बाजारात मिळतात. कडधान्य आहेत विकायला, कपडे आहेत. ह्या मावशी भाजी घेऊन बसलेल्या आहेत, त्याला आम्ही गावठी भाजी म्हणतो. बिया आहेत, हे खलबत्ते. परत ह्या आजी बांगड्या वगैरे घेऊन बसल्या आहेत. कॉस्मेटिकच्या सगळ्या वस्तू, आंब्याचा सीझन असल्यामुळे कोकम, आंबे, छत्र्या. परत कपडे धुण्यासाठी लागणारे साबण, फॅशनच्या सगळ्या वस्तू ह्या बाजारात मिळतात. खरंच म्हणजे या आठवडी बाजारात एवढ्या वस्तू मिळतात की कुठे सिटीत जाण्याची गरज नाही. खायच्या प्रत्येक वस्तू, खूप मोठा आठवडी बाजार भरतो. छान वाटतं आठवडी बाजारात जाऊन, प्रत्येक गोष्ट मिळते. आता आपण जाणार आहोत मच्छी बाजार. हे बघा, तिथे मच्छीचा बाजार मिळतो आहे सगळा. सुकी मच्छी, ओली मच्छी. मी गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करू शकली नाही, पण मी सुकी मच्छी घेतली, ती शूट करताना आली. मी कोलीम आणि बईची सुकट्या घेतलेत. सुकी मच्छी मला खूप आवडते. आणि आता ओल्या मच्छीमध्ये मला कालवं घ्यायची होती, ती मी शोधत होती. पण आमचा आठवडी बाजार आहे, गर्दी असते आणि कालवं भेटणार नाही असं होणार नाही. आणि शेवटी मला थोडं शोधल्यानंतर, गर्दीतनं मार्ग काढल्यानंतर मला ती कालवं भेटलीत आणि मी ती घेतलीसुद्धा. आपण बघू शकता पुढे की मला ती कालवं भेटली. 100 रुपये वाटा सांगितला त्यांनी आणि मी ती कालवं घेतलीत. मला कालवं खूप आवडतात. ही बघा किती प्रत्येक तऱ्हेची मच्छी आहे. मला त्याची नावं पण माहीत नाहीत. मला फक्त बांगडा, राजाराणी, टोल, मुशी अशी थोडीच नावं माहिती आहेत. आठवडी बाजार आमचा खूप मोठा भरतो. पुढे तुम्ही आठवडी बाजारात बघू शकता, म्हणजे आत्ता मुंबईतली लोकं आलेली आहेत, त्यामुळे आठवडी बाजाराला अजून खूप गर्दी आहे. आणि हे बघा, कालवं मी घेतलेली आहेत. आणि इथे मच्छीसुद्धा साफ करून दिली जाते. ज्या आहेत त्या मच्छी विकणाऱ्या, त्या मच्छी साफ करून देतात. खूप मोठा आठवडी बाजार भरतो. हे आहे भाजीचं, हे म्हणजे वेगवेगळे हे केलेले आहेत, त्यांचे भाग केलेले आहेत. मच्छीचा वेगळा, भाजीचा वेगळा. भाजी पण जास्त करून घाटमाथ्यावरनं येते. खूप छान फ्रेश भाजी असते. मला माझा आठवडी बाजार खूप आवडतो, कारण सगळ्या गोष्टी एका आठवड्यातनं एकदा केला की मिळतात. बाकी संगमेश्वरला दररोज चालू असतं, पण आठवडी बाजार खूप मोठा भरतो. कशी वाटली व्हिडिओ नक्की